होते की होते का नाही बाबा कीर्तनाला किती साली भंडारा केला मामांनी नाही सांगता आला जाऊ दे आणि मी शिवतो मी चूज करतो का किती साली केला युट्यूब वाले अशी किती महाराज छपली कीर्तन किती साली केला तुम्ही त्या दिवशी होता आता अहो सांगा की 1932 वा त्यांच्याकडे टाळी वाजवा लय लेट करण लागला 1932 साली मामाने मेतकर भंडारा केला तिथून मामा पुढे सरकलं गारगोटीला गेलं गुरूंचं दर्शन घेतलं तेही तुम्हाला सांगितलं मी ते आणि गारगोटीनं पुन्हा मामा बेळगाव प्रांतात गेले बेळगाव प्रांतामध्ये एक जोडपं होतं त्या जोडप्याला 12 वर्ष संतानच नव्हतं आणि त्या लोकांना कळलं की मामा इथं आल्यात म्हणून मामाकडे दिलं जोडपं गेलं मामा मामा का रे सुकाळीच्या रांडाच्या काळा मामाची शिवी सुकाळीच्या रांडाच्या अशा शिव्या पडल्या की समजा आपल्या अंगावर फुलं पडली काळा मामा तुम्ही निपुत्राला संतान देता असं आम्ही ऐकलंय या तुम्ही बोलत ते खरं होता असं आम्ही ऐकलंय मग 12 वर्षाला आम्हाला संतान नाही मग मामाने तुला पाहिजे का हो पाहिजे मामाने काय केलं माहितीये का एक बाकरेवडा हुंडा घेतला हुंडा काय घेतला बाकरेवडा पिठाचा हुंडा घेतला आणि त्याच्यामध्ये इसूर आणि मीठ टाकलं आणि सांगितलं घरी जा आणि जेवढं या हुंड्याचं तू घास करशील तेवढी तुला पुरं होतील मामाने सहज बोलून गेलं तेवढी तुला पोरं आता खाणाऱ्यांनी विचार करावा का नाही बाळू मामाचा आशीर्वाद आहे किती घास खावा होतं तुम्हाला हुंडा दिल्या म्हणजे पिठाचा हुंडा दिला किती घास तुम्ही संपली चालू हा म्हणजे तुम्हाला 2 पोराची अपेक्षा आहे पण त्या व्यक्तीला खरं वाटणार ती व्यक्ती म्हणजे होय ग ए मामाने आज दिलेला हुंडा आहे ना ती बारीक घास करून खा त्या महिलेने 12 घास केलं किती 12 प्रत्येक वर्षाला एक मुलगा प्रत्येक वर्षाला एक मुलगा अशी किती झाली 12 त्या एका 12 मुलापैकी एक मुलगा आज सत्य मातीचं बघा राखतो या त्या आमच्या भागात या त्यांनी रात्री सांगितलं आम्हाला बाळूमामाचा आशीर्वाद आहे आणि आमच्या आईने मामाच्या हातनं 12 घासाचा हुंडा खाल्ला मग आम्ही 12 जण झालो आम्ही डझन भर किती डझन भर मुली डझन भर आणि निपुत्राला संतान देतात मामा एवढी ताकद या सद्गुरु संत बाळूमामामध्ये या मग किती आनंद मग ती आई म्हणू लागली काय पावलाय 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 मामा नावला आदमापूरला आले आणि बळवंत पाटलांच्या घरी मामा